कारण काय आलं माहिती का, तिचा आधी होता 1.5 वर्षाचा डोस होता तिचा. आता तिला मी ना हे असं म्हणजे मी डायरेक्ट नाही टेकलं तिला बरं नाही, ती ना रडेल मी करून देणार नाही. कारण की तिला समजते, पहिला जेव्हा छोटी होती तेव्हा आहे ना तिला समजायचं नाही ना काय करतात काय नाही. आणि आता कसं त्यांना म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालं का पोरांना सगळं समजतं. म्हणजे जसं की त्यांना टेस्ट माहिती पडते, मग औषध घेत नाही, त्याच्यानंतर असं आपण फील करतो ना स्पर्श, तो पण त्यांना कळतो रागात मारले का प्रेमाने मारले का. आता हिला मांडीवरती 2 इंजेक्शन दिले बघ, सुचले माहित पडतं तिला. हात का लागला लगेच बघते. दुपारी पण घेतलेलं बर्फ शिकवायला तर तिने करून न दिलं, रडायला लागली. आता थोडीशी खेळत होती ना, मग खेळता खेळता बोलली याला उचलून घेऊन तिला. थोडं थोडं शेकवते बघ, नाही देणार करून ती काही रडेल. झालं का थोडं ना, डबल घेतला का? नको डबल. अरे नाही ना, ते मी करतो. घरामध्ये रॅक्सी घालायला लागते बाबा. घरात पप्पा असतात, कोण पण येतं पटकन, आणि ते शॉर्ट्स कपडे नाही घालू शकत काय पण घरामध्ये. बघ तू वॉटरमेलन खाणार तुटलं तिने. हा, घरी पण तिने नव्हता खाल्लेला, पण तिने घेतलेलं शायनिंगसाठी. किंवा नरम नरम लागतं टाकून देते हे ना, मम्मा खाते हे ना. शायनिंग मारते ते खायचं. जायचं ना बाबूला डोस द्यायला. आज डोस आहे ना तिचा. मग बोलली जाताना आता डाळ बनवून जाते ना, माझ्यावर फक्त चहा पिली तू? नाही पिते आता, चाय केला कुठे टाइम भेटतो नाही. डाळ बनवून जाते ना, कारण की रितवीचा ना आता डोस आहे. तिचा बड्डे झाल्याच्या नंतर 3 महिन्यानंतर आहे ना. नाही बड्डे झाल्याच्या कधीच तिचा डोस नोव्हेंबरला झाला होता, पण आता डायरेक्टली तिचा बड्डे येतो मे मध्ये. म्हणजे हा 1.5 वर्षाचा डोस असणार. मे मध्ये बड्डे येतो तिचा बड्डे झाला. डोस मे मध्ये येतोय. तू कन्फ्युज करतो कारण तुला नाही समजत. त्या बड्डे झाला जानेवारी 30. नोव्हेंबर मध्ये आपण तिला डोस दिला होता, त्याच्यानंतर तिचा बड्डे झाला जानेवारी मध्ये. त्याच्यानंतर आता मे मध्ये तिला डोस दिला. मे मध्ये बड्डे आला असे बोललो तुम्हाला बोललो. तुला ऐकायला काय मला ऐकायला आलं की हिला ऐकायला आलं, मला लगेच कमेंट करून सांगा ठीक आहे. हा बरं ठीक आहे, माझी चुकी होते. हे काय होतं मला नाही समजत. तुझं जोक आवडलंच नाही मला, काय पण बोलतो. हे तर डोस आहे ना तिचा, आणि ते दाताचं बद्दल सांगायचं आहे मला. सर मला विचारत आहे तर ते मी सांगून टाकेन, आजच्याच ब्लॉग मध्ये सांगेन नंतरला. काय डोस आता बाबूला 3 भेटणार इंजेक्शन. रडणार ना बाबू तो आज. हो झालं फोन मध्ये काय नाही बाबू, काय नाही. ऐक ना डिंगड चल जाऊ, चल ऊन वाढायला. मला घाम फुटला तिला बघून, इंजेक्शन एवढे देऊन. थांब थांब आता नाही जा, नंतर दुखेल तिला. म्हणून बोलत चल जा. थांब मला घेतो हिला, तू घेऊन टाकतो, उचलून घे पटापट चल. हा बाबू पप्पा जेवत नाही, मी बाबूचं जेवण थंड करते. बाबूला लागलं काय हा माहिती नाही रडत. हा रडत होती तिचं रड होते मला पण माहिती आहे, घरी नाही रडली. पण ते बोलत सुजणार आहे बोलतो. हा ते सुजणारच आहे, त्याला दाबलं का नीट. हो बरं पण लावलं. जेवण बनवते, औषध देते आणि ती झोपेल आता. तुम्ही पण पॅरासिटामॉल देऊ शकतो आपण. सिरप म्हणजे लहान असताना एक वेगळं असं थोडंसं नाही, औषधच दिलेलं असतं, पण ते वेट त्याचं वेटच्या हिशोबाने असतं ते. एज आणि वेट बरोबर चम्मच थंड करते. भात गरम होता ना, भाजी बरं बरं बरं. रील्स होता अशीच मस्ती करतो, बाजार रडत होतो. तिखट लागलं, तिला लागलं थोडंसं. तिखट लागलं तर आपल्याला फील होतं तिला तिखट लागतं. सुका भात द्या ना फक्त. खाते सुका भात ती, चल खाते. घरी खाल्ल्याला बघितलं एकदम काय चालतं ना. सुका भात टाक त्याच्यामध्ये, म्हणजे सुका जास्त जाऊ दे. सुका टाक ना. संपलं आजी गेली नाही आम्हाला. हो गेली आजी.
ऋत्वी मस्ती करतो. फ्राय करते. वाव मस्त. वाटणमुळे असं झालं. मस्त टाकायचं होतं. चालेल ग, तू जे बनवते खाऊ शकतो. आपल्या मसाल्याला कशी तरी येते ना जशी तुझ्या. ऐक ना दिलं माझी. वाव मस्त दिसतोय ना. तुमची प्लेट ह्याच्यापेक्षा जास्त दिली होती मी तुम्हाला खायला. मग काय मग हेल्दी राहायचं आहे ते हेल्दी खावा. नंतर मला बोल ना घरी यायची आणि मला हे देत नाही ते देत नाही सगळं देते थोडं खायची तयारी. मॅक्सिकलला सोड ना. आवडत नाही सोड म्हणजे घरामध्ये मॅक्सी घालायला लागते बाबा. घरात पप्पा असतात, कोण पण येतं पटकन आणि ते शॉर्ट्स कपडे नाही घालू शकत काय पण घरामध्ये. पण तू वॉटरमेलन खाणार दिले तुटलं तुम्ही. हां घरी पण तिने नव्हता खाल्लेला. तिने घेतलेला शायनिंगसाठी. तर नरम नरम लागतं टाकून देते हे ना मग खाते हे ना. शायनिंग मारते ते खायचं. हे लावलं बरं. पण पिलू दुपारी पण लावला ना आपण. आता परत लावूया बेटा. डोनट्स बाबूसाठी काय आणलंय. डोनट्स कोण खाणार. तू खाणार ना तुला. चला आता बाबूला ना मी ऋत्वीला ना मी बर्फ लावते मांडीला तिच्या. कारण काय आलं माहिती का तिचा होता 1.5 वर्षाचा डोस होता तिचा. आता तिला मी ना हे असं म्हणजे डायरेक्ट नाही टेकलं तिला बर्फ नाही. ती ना रडेल मी करून देणार नाही. कारण की तिला समजते. पहिला जेव्हा छोटी होती तेव्हा आहे ना तिला समजायचं नाही ना काय करतात काय नाही. आणि आता कसं त्यांना म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालं का पोरांना सगळं समजतं. म्हणजे जसं की त्यांना टेस्ट माहिती पडते. मग औषध घेत नाही. त्याच्यानंतर असं आपण फील करतो ना स्पर्श तो पण त्यांना कळतो. रागात मारले का प्रेमाने मारले का. आता हिला मांडीवरती 2 इंजेक्शन दिले. बघ सुचले माहित पडतं तिला. हात काला लगेच बघते. दुपारी पण घेतलेलं बर्फ शिकवायला तर तिने करून न दिलं. रडायला लागली. पण आता थोडीशी खेळत होती ना मग खेळता खेळता बोलली याला उचलून घेऊन तिला. थोडं शेकवते बघ नाही देणार करून ती लगेच रडेल. झालं का थोडं ना. डबल घेतला का. नको डबल. अरे नाही ना ते मी करतो. हे बघा गाईस तरी पण डबल कपडा घेतलाय. ओला पण दिसत असेल तुम्हाला आईस. हे बघा डबल घेतलाय. सिंगल घे सिंगल घे. चल आता लाव चल रड. पोरगी सगळ्यात बाबू स्ट्रॉंग आहे. चल गप्प. ती स्ट्रॉंग असते आहे मी ते नाही बोलते. बट आता पोरांना सगळं कळतं. लहान होते तेव्हा करायचं काय काही चटका लागतोय का तर ओलाच झालेला मीठ हाय थंड आहे. पिल्लू शेकवायचं तरच बरं होईल. नाही चल चल. ते तिला दुखतंय. ती त्या बोलल्या होत्या ना मॅडम की छोटूवाला डोरू म्हणून. तू रात्र चालू ठेवला त्याला. मी तिने फेकून दिला होता कपड्याच्या. मी सकाळी बघितलं मला लाईट का भेटते त्याच्यात. तरी काढली ना तुम्ही रात्रीपासून. सकाळी ओके ठीक आहे आपण नाही शिकवूया. ठीक आहे बस झालं. नाही शिकवायला लागेल थोडं. गपचप ती पण लागेल. खूप थंड ना चांगला पोगा कुठं राहतो. नाही पृथ्वीला ना हे डब्बा पण द्या. ती नको आणखी ठेवून देत नाही करेन तर ना. आणि या प्रेग्नेंटला म्हणजे औषध पण दिलंय. काय काढून देऊ बेटा. त्याच्यात बिस्किट घेऊन या ना. रडते जास्त. नको 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 लय रडली. बरं ठीक आहे. औषध पण पुलाव रबडी फ्लावर पुलाव. तर फ्लावर खायचं आहे ना. फ्लावर मला नाही आवडत का. पण खायला लागेल ना. मेन फ्लावर आणि ते काय सोयाबीन चिल्ली.
भाऊ झोपला. भाऊ जेवला पण नाही, थोडाच जेवला. कुठे गायब झाली? काय बोलतो माहिती आहे मला, तुम्ही बनाना खाल्ला होता ना मगाशी, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही वाटत एवढं. ठीक आहे ना, बनाना खाल्ला होता. भाताचीच प्लेट आहे ना तर बडीशेप. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. सोयाबीन फ्राय, सोयाबीन चिली सॉस, चिली आहे, चिली फ्लेक्स. मसाला टाक ना, आधी मसाला तुझा त्याच्यात नाही टाकत. ठीक आहे. पण हे डाएटवाली आहे. ओके, चव आहे ना? मला नाही माहिती चव आहे की नाही, असंच खायचंय. मी पण तसंच खाणार, तर मला विचारायचं नसतं. चमचा काय येणार कुठं हात पकडला, इथे पकडायचं होतं. तू दिला कसा का हातात माझ्या? हे माझं एवढं लक्ष नव्हतं बारीक सारीक. स्वतःने पकडलं कुठे मला भातच. अरे इथं पकड ना, इथं जा. सगळ्या बिर्याणीची नंबर आहे सोयाबीनची सब्जी.